श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात 2018 पासून प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेले संतोष पंजाबराव झिंजे हे नियमबाह्यरित्या पदावर कायम आहे। वरिष्ठ स्तरावरून पद सोडण्याचे आदेश देण्यात आले असतानाही ते पद सोडण्यास तयार नाही। ही खुर्ची सोन्याची असल्याने ते या खुर्चीला चिकटून आहे, असा थे आरोप संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी केला आहे। या प्रकरणी अधिष्ठाता डॉक्टर प्रशांत उईके यांच्या मार्फत वैद्यकीय मंत्र्यांकडे निवेदन सादर करण्यात आले असून झिंजे यांना तत्काळ पदावरून हटवावे अशी ठाम मागणी करण्यात आली आहे। आदेश असतानाही कार्यवाही होत नसल्याने या प्रकरणामागे आर्थिक हितसंबंध असण्याची शक्यता व्यक्त करत लक्ष्मीदर्शन झाल्याशिवाय वरिष्ठ पातळीवर पाठराखण होणार नाही, असा गंभीर आरोप गेडाम यांनी निवेदनात केला आहे। रुग्णालयातील कंत्राटे, डागडुजी, सुरक्षा व्यवस्था आणि औषध भांडार यासह विविध कामांमध्ये गैरव्यवहार होत असल्याचेही आरोप करण्यात आले असून पगारापेक्षा अधिक संपत्ती जमा झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। या तक्रारी वारंवार करूनही कोणतीही चौकशी होत नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे। दरम्यान मुंबई स्तरावरील काही वरिष्ठ अधिकारी झिंजे यांची पाठराखण करत असल्याचा आरोपही गुरुदेव युवा संघाने केला आहे। मुंबई आयुक्त हे संतोष झिंजे यांची पाठराखण करत असल्याचे अनेकदा सिद्ध झाले आहे। आपल्या प्रशासकीय अधिकारी पदाचा गैरवापर केल्यानेच पगारापेक्षा जास्त संपत्ती त्यांनी जमवली, अशी टीका वारंवार गुरुदेव यांच्याकडून करण्यात आली। रुग्णालयातील कंत्राट, डागडुजी, सुरक्षा, औषध भांडार यासह मिळेल त्या ठिकाणी गैरव्यवहार करण्याचा प्रकार येथे होत असल्याचे आरोपही करण्यात आले। सर्व तक्रारीनंतरही झिंजे यांची कुठलीच चौकशी करण्यात येत नाही, यामागे अर्थकारण असल्याचे बोलले जात आहे। केवळ लक्ष्मी दर्शनातून उच्चपदस्थ अधिकाऱ्यांकडून अशा व्यक्तीची पाठराखण होत असेल तर भ्रष्टाचार कसा थांबेल, असा प्रश्नही उपस्थित होत आहे। श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यवतमाळ येथील प्रशासकीय अधिकारी संतोष पंजाबराव झिंजे यांच्या कार्यपद्धतीबाबत आलेल्या तक्रारींची दखल घेत वरिष्ठ स्तरावरून पत्रव्यवहार करण्यात आला आहे। या प्रकरणी संबंधित विभागाकडून आवश्यक माहिती व अभिप्राय मागविण्यात आला। झिंजे यांची नियुक्ती, पदभार व कार्यकाळाबाबत काही आक्षेप उपस्थित करण्यात आले, त्यावर नियम व सेवा अटींच्या आधारे तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। याशिवाय रुग्णालय प्रशासनातील कामकाज, वित्तीय व्यवहार व कंत्राटी व्यवस्थापनाशी संबंधित बाबींचीही पडताळणी करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे। या संदर्भात संबंधित विभाग प्रमुखांना सर्व कागदपत्रे, आदेश व सेवा नोंदी उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले असून आवश्यक असल्यास चौकशी समितीमार्फत सखोल तपासणी केली जाणार असल्याचेही पत्रात स्पष्ट आहे। आपण बघू शकता, हे आयुक्त मुंबई यांचे पत्र आहे। यामध्ये चक्क म्हटलं आहे 1/4/2026 रोजी परवीन लितकर यांना दोन्ही चार्ज देण्यात आले आणि तसेच 25/8/2025 रोजी संतोष पंजाबराव झिंगे प्रशासन अधिकारी यांच्याकडून चार्ज काढण्यात आले, परंतु अद्यापही ते चार्ज सोडायला तयार नाही आहे। त्या खुर्चीला का सोनं लागून आहे का मलाही लागून आहे, वरिष्ठांनी आदेश करूनही अद्यापपर्यंत ते खुर्ची सोडत नाही आहे। यासाठी अधिष्ठाता मार्फत आम्ही वैद्यकीय मंत्री यांना निवेदन दिलं आहे का अति तात्काळ यांना खुर्ची खाली करा आणि जो लितकर साहेब आहे यांना तो चार्ज देण्यात यावे। आणि मला तर असं वाटत आहे एवढी मनमानी आहे त्या संतोष झिंगे साहेबांची का त्यांची एवढी मनमानी कारभार आहे का ते खुर्चीची पाटी जे आपलं जे आहे ऑफिस सोडायला तयार नाही प्रशासन, तर नेमकं त्या खुर्चीवर का खजाना आहे का सोनं आहे, या माझा मोठा प्रश्न आहे। एकही कर्मचारी संपूर्ण त्यांच्यापायी त्रस्त आहे। मी वैद्यकीय मंत्री साहेबांना हे म्हणतो की ह्या आदेशाला, या पत्राला तुमच्या धुमारत नसन, यापेक्षा वैद्यकीय मंत्र्यांची शोकात गोष्ट काय, आयुक्ताची शोकात गोष्ट काय। त्यामुळे संतोष झिंगे यांना त्वरित त्या खुर्चीहून हटवण्यात यावे। शासनाने या पत्राला धुमारत नसन याच्यात चक्क लिहून आदेश करून का अति तात्काळ त्यांनी खुर्ची खाली करण्यात यावे आणि लितकरला चार्ज देण्यात यावे। परंतु आज अशी परिस्थिती काय, वारंवार लितकर साहेबांना चार्ज मिळत नाही आहे। यापेक्षा शासकीय रुग्णालयाचा भोंगळ कारभार काय आहे हे यवतमाळ जनते आणि पालकमंत्री साहेब मनाची नाही तर तनाची ठेवा आपण, आणि ह्या जो संतोष झिंगे आहे याला अति तात्काळ अतिशीघ्र या खुर्चीहून हटवा, ही आमची यवतमाळ जनतेची मागणी आहे।